हालो 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 तमाशा तड़पने लगी धड़कने बेतहाशा तड़पने लगी तीर ऐसा लगा दर्द ऐसा जगा तीर ऐसा लगा दर्द ऐसा जगा छोटे दिल पे छुपाई मजा गया मेरे रश के कमल तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया हे रसिक राजा ही विनवणी हा आजाद बाबा तुझ्या चंद्रावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय शास्त्राला की हर्षिलो या मना आज मंगल दिना हर्षिलो या मना आज मंगल दिना आज चरणावरी मी तुझा जागरा आज चरणावरी मी तुझा जागरा तू प्रभु ईश्वरा रसिक सागरा तू प्रभु ईश्वरा तू रसिक सागरा या आधार मायेचा या तेरा या आधार मायेचा या तेरा श्रीमंत योगी जाणता राजा
मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवाद वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड हिंदुस्थानचा धन्यवाद हिंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री संजय आगरे व संतोष आगरे यांच्या सौजन्याने सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं शक्ती आणि तुला असा नावाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ शहीद राजे श्रीराम मुक्काम सभेचा मोठा खेळाची त्याला दिली निमित्त शाखा जय वेदा प्रत्येकाला पद्धत दामोंड वेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। या ठिकाणी मित्रांनो दादा थोडासा मोठा शार्ट करा। हा इकडे काय झापूक झुपूक झालाय का हो काय साऊंड वाला झापूक झुपूक आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः आदरणीय सन्माननीय श्री संजयचे आगरे साहेब आणि संतोष आगरे यांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो कारण मित्रांनो आज खरा जो कार्यक्रम आहे तो अचानक पार्टीचा भयानक कार्यक्रम झालेला आहे कारण रात्री सावर्ण्यामध्ये गाडीतून उतरलो तुमच्या रांजण तालुक्यातले शाहीर विकासजी दामोर यांच्यासोबत आम्ही मित्रांनो सावर्ण्याचा कार्यक्रम झाला। गाडीतून उतरल्यानंतर जे आमचे साऊंड वर आहे दुसरा दादांचा फोन आला की दादा उद्या बारीक कराल काय आता म्हटलं घरी आहोत तर करून टाकूया आणि म्हणून दादांनी जी आजच्या कार्यक्रमाची या ठिकाणी संधी दिलेली आहे छोट्याशा कलाकाराला दादांचे या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो। आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पुढे घेऊन जात आहे ते माझे संगीतकार ढोलकीला मला साथ देतात आमचे विशालदादा सुद्धा त्याचप्रमाणे कीबोर्डला मला आज साथ देतात माझे बंधू दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील त्यांचा गट प्रत्येकाच्या मनामध्ये जागा केलेला आहे ते माझे कीबोर्डचे पंकज दादा काताडे त्याचप्रमाणे त्यांच्यावर मला साथ देतात माझे बंधू ललिताबाई येसे ऍक्टर पॅडला मला साथ देते माझा भाऊ प्रणव काताडे आणि आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू माझे दादा विकास दादा खाकी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र या ठिकाणी तरी शाहिरी वाणाचा मुजरा करतो। म्हणून आजच्या या गर्दीमध्ये या लांजा तालुक्यातील नामवंत ख्यातनाम शाहीर वर्ग देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे। त्याच्यामध्ये तुरेवाले शाहीर माझे मित्र सन्माननीय गोड गाण्याचे गायक राजेची गुरव आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माझे बंधू रुपेश दादा रेवाळे युवा शाहीर शुभम खेडेकर तुरेवाले शाहीर गोड गाण्याचे शाहीर आहेत अर्जुन दादा कालकर देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे शक्तीवाले एक नामवंत आणि जुनेते शाहीर या लांजा तालुक्याची शान आहेत हैदर अली पावसकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्या देखील या ठिकाणी शाहीर करतो। तसेच शक्तीवाले शाहीर विघ्नेची तांबेबुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। युवा शाहीर माझे गुरुबंधू जगदीशजी शेडेकर तसेच या लांजा तालुक्यातील एक युवा शाहीर अमोलदादा शिंदे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। मित्रांनो या सर्व माझ्या शाहिरी मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। अजून या गर्दीमध्ये जर कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल या भागामध्ये मित्रांनो नमनाची क्रेज खूप जोरात आहे बरोबर आहे ना आणि म्हणून नमनाचे कलाकार आजच्या गर्दीमध्ये उपस्थित असतील तर त्यांना देखील या छोट्याशा कलाकाराचा हा शाहिरी मानाचा मुजरा असेल। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी कलगीतुरा समाज उन्नती मंडळ लांजा या मंडळाचे पदाधिकारी या मंडळाचे एक सदस्य आणि माझे अध्यक्ष सन्माननीय मोहनजी हर्षी साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। तसेच या मंडळाचे सचिव सन्माननीय रवींद्रजी कोटकर साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। अजून या लांजा कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचे जर कोणी पदाधिकारी उपस्थित राहिले असतील तर त्यांना देखील या छोट्याशा कलाकाराचा शाहिरी मानाचा मुजरा असेल। आणि म्हणून या ठिकाणी
नाव राहून गेलं। नेहमीच या भागामध्ये असो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजेश निकमचा जरी कोणी कार्यक्रम असला तरी ज्यांची सगळीकडे आहे हवा असे रत्नागिरी पानवतगावचे सुपुत्र साऊंडवाले आमचे दादा डाबा आज गर्दीमध्ये गावात होता। माझ्यावरती आपली सत्या भावाप्रमाणे प्रेम करतात आणि दादा आज खास वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। तसेच माझे बंधू मला वाटतं एसके साऊंडचे ऑनर आहेत संतोषदा कोगरे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। तर त्यांना देखील या ठिकाणी शाकिरी मानाचा मुजरा करतो। आता आहे ना सर्वांना रीतिरिवाजा प्रमाणे मुजरा करून झालेला आहे, बरोबर आहे मित्रांनो। आता गणपती नाचाचाच आहे तो पण मानाचा आहे। माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर गोड गळ्याचे गायक बुलंद आवाजाचे शाहीर आदरणीय सन्माननीय स्वर्गीय मला गुरु समान असणारे आदरणीय स्वर्गीय दत्ताजी गराटे माऊली यांचे चिरंजीव शाहीर सुशांतजी गराटे बुवा यांना या ठिकाणी शाहिरी मानाचा आणि म्हणून बघा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा माझ्या गावच्या ग्रामध्ये आई झोलाई प्रोफेसरच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशदा जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन पुन्हा एकदा रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। माझ्या सद्गुरु चरणा आणि म्हणून रसिक राजा आज हा छोटासा कलाकार जो कोणी घडलेला आहे जो कोणी या रंगमंचावरती उभा आहे ती फक्त तुझा आशीर्वाद आणि तुझं प्रेम आहे। म्हणून हे रसिक राजा ही छोटीशी नौका या जलसागरामध्ये आज सोडलेली आहे। ही छोटीशी नौका आज त्या पहिल्या दिलेलं लावलं रसिक राजा तुझं काम आहे म्हणून ही स्तवन तुझ्या चरणावरती समर्पित करतोय। म्हणायचं आहे मित्रांनो काय लक्ष असा
तुझ्या आशीर्वादाने रसिका, की तुझ्या आशीर्वादाने रसिका हा शाहीर या कलेत तरला, आणि आज या रंगदेवतेने रसिका हृदयात श्वास माझ्या भरला। मग तुझ्यामुळेच हे रसिका, आणि तुझ्याचमुळे हे रसिका येणारा शत्रू आज मागे सरला, आणि म्हणून या लोककलेचा रसिका अरे हा ध्यास माझ्या मनात भरला। म्हणायचं आहे काय लक्षात सुशांत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्या पारित्या प्रत्येक गाण्याच्या शब्दाकडे बोलत असल्यामुळे म्हणायचं बघा, ही साथ द्यावी मला करता सादर कला, हे रसिकराजा तू साथ द्यावी मला ही करता सादर कला, मग आहे महिमा तुझा बेअंत, हा आहे महिमा तुझा बेअंत, पाहिला मी आज रसिका, हो पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत, पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत। Rasica, Rasica, Rasica,
रसिका तुझ्या फिरे भगवंत बोल श्री गजानन कामदेवी वज्रंग कैलासवासी भिकाजी शिवरामधोडू अखंड सदाला घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा म्हणायचं आहे मित्रांनो काय गण आपल्या समोर ठेवतोय आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र ज्याचं आगमन प्रत्येकाच्या घराघरात झालेलं होतं 1.5 दिवसाचे 5 दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावाला गेलेले आहेत आणि 10 दिवसाचा बाप्पा अजून देखील त्याच्या बाप्पामध्ये विराजमान झालेला आहे आणि म्हणून ज्या लाडक्या गणरायानं ज्या आधी मायेच्या पार्वती पुत्रानं 33 कोटी देवांमध्ये त्याने रवी पहिला पूजेचा मान मिळवला त्या विग्रहांना हा अजान कलाकार त्याच्याकडे काय मागणं मागतोय म्हणायचं आहे त्या मित्रांनो ही आधी मायेच्या लंबोदरा अरे भरला तू या चराचरा हे विश्वाचा तू विघ्न भरा मग संकट येता दूर करा मग सुखी करावे तू साऱ्या भक्त जना अरे हेच मागणे आज बाप्पा श्री गणनाथ मग हेच मागणे आज बाप्पा श्री गणनाथ अरे तुझ्या भोळ्या भक्ताची या तुझ्या लेकरांची जी काय मागणी असतील जी काय मनातल्या इच्छा कुशलता असतील त्या सर्व दूर कर आणि म्हणून म्हणायचंय 1 2 3 4
सृष्टीच्या
येणारी गवलण जी असा काय वळण घेते, बरोबर आहे ना, जी असा काय वळण घेते की बुवा बारीक खंडव आणि बारीक बोलणं, बरोबर आहे ना. आणि म्हणून मित्रांनो, बुवा ओ सुशांत बुवा, ओ गराट्यानो, कानाची घोकाका उघडी ठेवा आणि हातात पण घ्या तुमचा एकदा परत पेन, खरडवायला सोबत वही पण घ्या बुवा. कारण मित्रांनो, मला वाटतं या वर्षी मुंबई रंगमंचावरचा माझा पहिला कार्यक्रम हा शाहीर सुशांत गराटे यांच्या सोबतचा झाला होता. आणि त्यानंतर आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यातला आणि त्यांच्या आयुष्यातला ओपनचा लाईव्हचा हा पहिलाच मित्रांनो कार्यक्रम आहे. आणि मला अभिमान आहे की या कार्यक्रमाचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. आणि म्हणून मित्रांनो, आज कलगीतुरा समाज उन्नती मंडळ लांजा देखील आजच्या कार्यक्रमाला या मंडळाचे पदाधिकारी देखील हजर आहेत. आणि म्हणून माझ्या माय मला देखील आजच्या कार्यक्रमाला बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. जो विषय आणलेला आहे बुवा प्रवणीचा आज खास तुमच्यासाठी, तो विषय कसा आहे बुवा तो तुम्ही आल्यानंतर मी जी काय गवळण तुम्हाला बुवा देतोय, चिंट पाक डमडम, ते बुवा आल्यावर मग तुम्ही त्याचा उत्तर बुवा झापूक झपूक द्या, है ना. आणि जर नाही दिला तर बुकीट टेंगून तुम्हाला मी काढतो अगदी गोलीगत. हो सुशांत बुवा, कसा गोलीगत अगदी. आणि म्हणून बघा गवळ मित्रांनो गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. या गोकुळात कुजबुज झाली होती खरी, अहो या गोकुळात कुजबुज झाली होती खरी. आणि लपून छपून पाहत होत्या बघा आम्ही गवळ्याच्या मग कुंजवनात केली होती या कानाला दह्या दुधाची चोरी. बघा अहो त्या कुंजवनात या कानानं केली होती दह्या दुधाची चोरी. आणि असाला वाढ हरामी होता, अरे बघा तो नंदाचा हरी. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाच्या अनेक अशा लीला होत्या. त्या राधेवरती त्याचं नितांत प्रेम होतं, पण त्या कानाच्या खोड्या पण तशाच होत्या, बरोबर आहे ना. राधेना आणि त्या श्रीकृष्णानं अगदी अजरामर प्रेम मित्रांनो एकमेकांवरती केलं. नाही ती सायराट मधला अर्ची, नाही तो सायराट मधला परश्या. हे प्रेम आज युगानुयुग उलटून गेले. अजरामर प्रेम त्या राधेच्या पुढं फक्त आणि फक्त तिच्या कानाचं नाव लागतं. पण त्या कानाच्या खोड्या मित्रांनो अशा काय होत्या. विषय बुवा कसा आणलाय बघा. तुम्हाला पण बुवा पटेल आणि पटला तर बुवा म्हणता घ्या, नाही तर त्या पावसात फेकून. आता काय भारी पाऊस नाही बुवा, पण तुम्हाला निश्चित बुवा विषय माझा पटेल बुवा. गराटेनो, तुम्हाला माझा विषय पटेल. तो कसा तो बघा. आणि जेव्हा पटेल तेव्हा बुवा तुम्हाला गारगार वाटेल. म्हणून म्हणते बघा, अहो गुर घेऊन बघा गुराखी. त्या गोकुळाचा जो गुराखी आहे, गुर घेऊन बघा गुराखी. कुंजवनात तो यायचा, गुर घेऊन बघा गुराखी.
अनेक गावांनी संबोधला जातो तेव्हा चोरून हा किसना ए माझ्या सावल्या किसना आता घाट तुझा दिसना बाबा अगदी जोरात तेव्हा चोरून हा किसना बघा की गुड घेऊन बघा गुराखी कुंजवानात तो यायचा तेव्हा चोरून हा किसना हो तेव्हा चोरून हा किसना मग दूध पिऊन हा गायचा बरोबर ना तेव्हा चोरून हा किसना दूध पिऊन हा गायचा ज्यावेळेस त्या गोकुळातले गावानी जे गुराखी होते ते ज्यावेळेस या कुंजवानात आपली गुरं घेऊन जायचे तेव्हा याला धंदा असतो ह्याच्या बापाच्या घरात धनराजाच्या घरामध्ये 9 लाख गाई गुरं होती तरी पण याचा अट्टहास असा होता की दुसऱ्याच्याच गाई गुरांचं दूध प्यायचं बरोबर आहे ना मग काय करायचं जेव्हा कुंजवनामध्ये ते गुराखी जेव्हा गुरं घेऊन जायचे तेव्हा आड वाटेत कोणी लागून बसायचा आणि त्या गुराख्याचा डोळा चुकून काय करायचा दूध पिऊन हा काय करायचा दूध पिऊन हा गायचा दिसली काय लावलं तोंड बुवा दूध पिऊन हा गायचा बुवा हा गायचा बुवा त्याला काय करायचा हा गायचा म्हणजे गायचा दूध द्यायचा येऊन जर काही चुकीचा केला तर तुम्हाला बुवा बैलाचा वाजन आणि त्यातला जर कमी पडला तर दुसऱ्या पण रेड्याचा वाचतो बुवा तुम्हाला अगदी चापून चुपून तुम्हाला देतो कृष्ण काय करायचा आड वाटेत लपून राहायचा आणि त्या गुराख्यांची त्या जी काही गुरं होती त्या गाईला तिच्या खाली बसायचा तोंड लावायचा दिसली गाय लावलं तोंड गाई ना दिसली गाय लावलं तोंड बरं गाई पण अशा होत्या कानान तोंड लावलं की लगेच आपली जागापणा सोडायच्या एवढा नको माझा विषय म्हणून म्हणायचंय गुर घेऊन बघा गुराखी गुर घेऊन बघा गुराखी कुंजवानात तो यायचा तेव्हा चोरून हा किसना तेव्हा चोरून हा किसना दूध पिऊन हा गायचा तेव्हा चोरून हा किसना दूध पिऊन हा गायचा
समाज उन्नती मंडळासाठी एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी माझा लेखी विषय शाहिरापर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून विषयाचं विश्लेषण करते. मित्रांनो, यावर्षी मुंबई रंगमंचावरती जेव्हा बोनसर माझा पहिला कार्यक्रम झाला, मी शाहिरांना देखील हा विषय दिलेला आहे आणि आज पुन्हा एकदा बोन हा विषय देतोय. कारण आदरणीय ज्या माणसानं या भागामध्ये नव्हे तर संबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या नावाची आपल्या कलेची छाप सोडली, ते आदरणीय स्वर्गीय दत्ताजी कराटे माऊली यांचे हे चिरंजीव आहेत. आणि म्हणून आज कुठेतरी आशा बाळगतो की शाहीर माझ्या विषयाला निश्चित हात धरण्याचा प्रयत्न करते. पण बुवा, विषय माझ्या मी रसिक प्रेक्षकांच्या कानावरती देतोय. म्हणायचं आहे का बघा, की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात दोऱ्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. बुवा, त्या सद्गुरूचं नाव काय? आणि खाली शाहीर माझ्या विषयाची भाषा आहे की मला नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे. बुवा, जर तुमच्याकडे माझ्या विषयाचा पुरावा असेल, माझ्या ग्रंथानुसार जर शाहीर आज माझं उत्तर योग्य दिलं, तर आज या लांजा तालुक्यामध्ये तुमचा बुवा या जनसागराच्या समोर भव्य दिव्याचा सत्कार करेल. बुवा, पण जर निश्चित बुवा तुमच्याकडे माझ्या विषयाचा पुरावा नसेल, माझ्या विषयाला हात घालू नका बुवा. पण जर बुवा उगाच कोणाचं तेल जर बुवा मागेवर काढलं तर दुसरी बारी तुम्हाला असं सापूक झोपूक देत बुवा. आणि म्हणून मित्रांनो, बक्षीस या ठिकाणी आलेला आहे. छाया चंद्रकांत खेडेकर देवदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा विषय जातोय. म्हणायचं आहे काय बघा, शब्दांना सुरांची धार पाहिजे. मग विषय माझा फोडण्यासाठी कराटे बुवा, अहो तुमच्याकडे ग्रंथाचा आधार मग शास्त्रात केलेला तो अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे. आणि तुमच्यासारख्या शान्या बुवाला सुशांत कराटे बुवा, अहो जास्त नाही मग त्या मोजक्यात शब्दांचा मार. मोजक्या शब्द तुम्हाला दिले जातात, कारण आज तुमचा माझा आयुष्यातला ओपनचा बुवा पहिला शो आहे. जर बुवा येऊन त्या रंगमंचावरती माझ्या मागून बोलण्याचा प्रयत्न करा. जर बुवा आज निश्चित तुमच्या मागून येण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या तोडीस तोड देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. मित्रांनो, हा कलाकार छोटासाच आहे. मी मागाशी म्हटलं बुवांचा सगळा मोठा आहे, त्यांचा अनुभव, त्यांचा कलेचा अभ्यास सगळ्याच मोठा आहे. बुवा पण अगदी अंगामासांना मोठंच आहे. आणि म्हणून बघा, शेवटचा विषय आज स्वतःचा नंबर सरकार आणि पंढरी फडके किल्ले म्हणतो भेटल जेव्हा मी पुन्हा, हो मला अटक करा हो पुण्यात. हो गाराट्यानो घ्या, व्हायला घ्या. म्हणून म्हणतोय, अहो
प्रश्न हा सोडवा तुमची अक्कल लढवा वा माझा प्रश्न हा सोडवा तुमची अक्कल लढवा मन का उगाच बडवू उराटे आज बुवा माझा प्रश्न सोडवायला थोडासा बुवा गुडघ्यातला मेंदूवरती डोक्यात आला बुवा आणि अक्कल लढवा बरोबर म्हणतोय मग प्रश्न हा सोडवा थोडी अक्कल लढवा मन का उगाच बडवू उराटे त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे हो गराटेनो त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे आणि जर उत्तर नाही दिलं नाहीतर भाजा या नावीन पराठे त्याचं उत्तर द्या तुम्ही गराटे नाहीतर भाजा या नावीन निश्चित एका मोकळ्यामध्ये घेतोय आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम तरीची रजा घेतोय ओढला गे मना येवा
साऱ्या भक्त जना तोडुनी बंधना धावुनी ये श्रीगणा तोडुनी बंधना धावुनी ये श्रीगणा ओढला देवना ही तुझ्या दर्शना साऱ्या भक्त जना फेरीसाठी मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीने शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय देतात. असे आशय मानतो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा. गरीब बुवा जेवढी तुम्हाला चापून चुकून वारी करता येईल बुवा तेवढी निश्चित बुवा करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या या ठिकाणी साथीनं साक्षीनं प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.